सोलापूर शहरात मालवाहतूक करणाऱ्या ट्रकने बोरामणी नाका येथे वळण घेत असताना दुचाकीवरील दोघांना धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की अपघात झाल्यानंतर दोघे त्या ट्रकच्या चाकाखाली आले। या धडकेत दुचाकीवरील दोन चुलत भावांचा जागीच मृत्यू झाला। ही दुर्दैवी घटना शुक्रवारी 27 मार्च रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली। सैफन शेख फरीद पटेल वय 40 आणि वजीरुद्दीन अलाउद्दीन पटेल वय 36 दोघे हे राहणार बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर अशी मृत दोघांची नावे आहेत। दरम्यान या प्रकरणी ट्रक चालकावर जेलोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दोघेही केटरिंगचे काम करत होते। ते गुंजेगाव दक्षिण सोलापूर येथे एका समारंभाच्या स्वयंपाक करण्यासाठी जात असताना हा अपघात घडला। दोघांना चिरडणारा ट्रक हा शॅम्पूची पावडर घेऊन गुलबर्गाकडे निघाला होता। या प्रकरणी मृताचे बंधू शुकूर अलाउद्दीन पटेल राहणार बोरामणी यांनी जेलोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या फिर्यादीवरून सलीम इस्माईल साहेब बैरामडगी वय 35 राहणार आळंद जिल्हा गुलबर्गा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।